तो करते हैं अगली खबर का। अगली खबर है अमरावती 5 स्टार MIDC क्षेत्र नांदगांवपेट में भारत रक्षा मंत्रालय का प्रोजेक्ट एक मिसाइल यूनिट जो भारत डायनामिक्स प्राइवेट लिमिटेड का एक यूनिट है, जिसका शिलान्यास रविवार को महामहिम राष्ट्रपति श्रीमती प्रतिभा देवी सिंह पाटिल के हाथों संपन्न हुआ। इस वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, राज्यपाल के शंकर नारायणन, रक्षा राज्य मंत्री MM पल्लम राजू और कई गणमान्य नागरिक और ऐसी कंपनी के CMD मौजूद थे। नांदगांवपेट पंचतारांकित MIDC में रविवार की सुबह 10:55 को महामहिम के काफिले का आगमन हुआ। सर्वप्रथम यहां लगने वाले मिसाइल प्रोजेक्ट की जानकारी महामहिम को दी गई। उसके पश्चात दीप प्रज्वलन से कार्यक्रम की शुरुआत हुई। सर्वप्रथम भारत डायनामिक्स लिमिटेड के CMD रवि खेंत्रीपाल ने किए प्रास्ताविक से प्रोजेक्ट पर प्रकाश डाला। A word about BDL. It is a 40-year-old Mini Ratna public sector undertaking wholly owned by the Government of India and functioning under the Ministry of Defence. It is a prime production agency for all types of missiles, torpedoes and associated equipment required by our defence forces. Some made with the collaboration of foreign countries and some through transfer of technology from the DRDO. Over these years, BDL has manufactured more than 1 lakh missiles of all types. And very shortly, in this financial year itself, we will be giving our armed forces their very first wholly indigenous Akash surface-to-air missile system. Primarily for the Air Force and the Army, and the wholly indigenous lightweight torpedo called the Tal for the Indian Navy. Over this journey of 40 years, BDL has grown from a small company of rupees 115 crore to a 1,000 crore company, and we are aiming to become a 5,000 crore company by 2015-16. उसके बाद महामहिम राष्ट्रपति श्रीमती प्रतिभा पाटिल के हस्ते बटन दबाकर BDL के इकाई का शिलान्यास किया गया। इस अवसर पर राज्यपाल के शंकर नारायणन ने अपना समयोचित मार्गदर्शन किया। All the other dignitaries and Major Devi, Secretary to the Defence Department, ladies and gentlemen, I extend warm welcome and good wishes for this new project in this area. Thank you. मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने इस रक्षा प्रोजेक्ट और उसकी उपयोगिता, फायदे आदि पर प्रकाश डाला। आज अमरावतीच्या दृष्टीनं आणि विशेषतः विदर्भाच्या पश्चिम भागाच्या औद्योगिकीकरणाच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल टाकले जात आहे। एक देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वाचा आयुध कारखाना, मिसाईल तयार करण्याचा कारखाना भारत डायनामिक्स लिमिटेडनं आपले एक युनिट पहिल्यांदाच आंध्र प्रदेशच्या बाहेर महाराष्ट्रात उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचा आज पायाभरणी समारंभ संपन्न झालेला आहे। या युनिटला, या कारखान्याला अमरावतीमध्ये इथं आणण्यामध्ये महामहिम राष्ट्रपतींचं महत्वाचं योगदान राहिलेलं आहे। अर्थातच अमरावतीच्या औद्योगिकीकरणाकरता, महाराष्ट्रातल्या मागासलेल्या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भागात औद्योगिकीकरणाकरता एक अतिशय महत्वपूर्ण ते पाऊल आहे। आज अत्याधुनिक युगाची सुरुवात झाली म्हटलं तर काही वापरू। या निमित्तानं जो काही हजारो लोकांचा रोजगार निर्माण होईल, त्यातून काही कराच्या रूपाने उत्पन्न होईल, त्यापेक्षाही अमरावती भागामध्ये एक
औद्योगिक कार्य संस्कृती निर्माण करण्याकरता आपली मदत होणार आहे. म्हणून मी या निमित्तानं सर्व मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचं निश्चितच महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो. रक्षा राज्य मंत्री MM पल्लम राजू ने भी यह प्रोजेक्ट जरूरी रहने की बात कर इससे औद्योगिक विकास होगा इस आशय का आशावाद व्यक्त किया. Once set up and fully functional, it will generate employment of about 1,000 people directly and many more indirectly. It will take 3 to 4 years from today for the factory to be fully ready for production. On this occasion, I congratulate BDL and wish it and all its employees the best in all its future endeavors. Once again, I would like to thank Her Excellency for taking the time out for gracing this occasion. Thank you, madam. Thank you. तो महामहिम श्रीमती प्रतिभाताई पाटिल ने अपने मार्गदर्शन में ये मिसाइल प्रोजेक्ट भारत के रक्षा विभाग के लिए महत्वपूर्ण रहने की बात कही. भारत डायनामिक्स लिमिटेडच्या या क्षेपणास्त्र निर्मितीच्या अमरावती येथे उभारण्यात येणाऱ्या युनिटच्या समारंभाला उपस्थित राहताना मला विशेष आनंद होतो. भारत डायनामिक्स लिमिटेड हा देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये प्रमुख असा उपक्रम असून आपल्या सशस्त्र सैनिकासाठी क्षेपणास्त्र आणि इतर उत्पादनं ते तयार करण्यात येतात. 1970 हैदराबादमध्ये स्थापना झाल्यानंतर देशाच्या संरक्षणासाठी आपल्या सशस्त्र सेनेला गरजेप्रमाणे लागणारा शस्त्रसाठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या युनिट्सकडून मला आनंद होतोय की भारत डायनामिक्सच्या द्वारे अमरावती इथं निर्माण होणारं हे युनिट महाराष्ट्रामधलं हे पहिलंच युनिट आहे. महामहिम ने आगे कहा कि हम शांति प्रस्तापित करना चाहते हैं लेकिन देश की सुरक्षा महत्वपूर्ण है. विपरीत परिस्थितियों में भी तीनों सेना के जवान देश रक्षा में कटिबद्ध रहते हैं. तेव्हा आपल्या लष्करामधल्या अनेक सैनिकांना अतिशय थंडगार बर्फाळ अशा प्रदेशामध्ये काम करावं लागतं. वाळवंटामध्ये अगदी रणरणत्या उन्हामध्ये त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काम करावं लागतं आणि त्याची मला जाणीव आहे. आपल्या देशासाठी ते केवढा त्याग करतात, केवढं सहन करतात याची तिथं बघितल्यानंतरच जास्त कल्पना येते. देशाच्या या सशस्त्र अशा सेना दलाच्या सर्वोच्च सेनापती या नात्याने कारण प्रेसिडेंट हे सुप्रीम कमांडर म्हटले जातात त्या नातीने मी आज जागोजागी जाऊन भेटी दिल्या आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि मला आपल्या लष्कराच्या निष्ठेबद्दल, शौर्याबद्दल आणि त्यांच्या खंबीरपणाबद्दल मला अतिशय अभिमान. किसानों के आत्महत्या को रोकने के कारगर कदम उठाने की बात कहते हुए उन्होंने इस घटनाओं को दुखदायी करार दिया. विदर्भाचा विकास करायचा असेल किंवा महाराष्ट्राचा केवळ मी म्हणते देशाचा विकास करायचा असेल मी परवा सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला कोरडवाहू जमिनीचा प्रश्न सोडवावाच लागेल. औद्योगिकरण करणं आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये आपण जितक्या लोकांना रोजगार देऊ त्यापेक्षा जास्त आपण ऍग्रिकल्चर मध्ये शेतीमध्ये आपण लोकांना रोजगार देऊ शकतो आणि तिकडे जास्तीत जास्त लक्ष पुरवण्याची आवश्यकता आहे. मला अतिशय दुःख होतं की ज्या वेळेला आपल्याला म्हणावं लागतं की इथे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल. वास्तविक ही वेळ येण्याची गरज नाही. आपल्याला याच्या पुढं विशेष लक्ष देऊन विशेषतः कोरडवाहू जमिनीच्या शेतीकडे लक्ष देऊन आपल्याला काम करावं लागेल आणि त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना परवडण्यासाठी काही विशेष असे प्रयत्न आपल्याला करावे लागतील ज्याच्यामधून आपल्याला बेरोजगारांना देखील मदत देता येईल आणि शेती ही अतिशय उत्पादकताशील अशी बाब आपल्याला करावी लागेल. पण मी नेहमी सांगते की ज्याप्रमाणे एखादी इंडस्ट्री येते इथं गव्हर्नमेंटची इंडस्ट्री आहे पण प्रायव्हेट इंडस्ट्री येते तर आपण त्याला काय म्हणतो एंटरप्रेन्युअर म्हणजे कोण एंटरप्राइज साहस करणार. जो साहस करणारा तो जो उद्योग करतो तो साहस करतो. याचं कारण असं की मार्केट कसं राहील, प्रोडक्शन कसं होईल, माल विकला जाईल की नाही याच्याबद्दल अनसर्टनिटी असते आणि म्हणून तो एक प्रकारचा साहस करतोय मार्केटमध्ये येण्यासाठी. शेतकऱ्याचं काय, शेतकरी सुद्धा साहसच करतो. शेती पिकवतो, पेरणी करतो, पाऊस पडेल की नाही माहित नाही, थोडासा पडला पेरली नाही पण पाऊस आला
पुन्हा त्याची शेती धोक्यात येईल. तर त्याचं एंटरप्राइजच आहे. म्हणून मी सांगते की आमच्या देशामध्ये सगळ्यात मोठा एंटरप्रेन्योर कोणी असेल तर तो शेतकरी आहे. इस शिलान्यास समारोह में मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, राज्यपाल के नारायणन, रक्षा मंत्री MM पल्लम राजू, शिवाजीराव मोघे, देवी सिंह शेखावत, भारत डायनामिक्स लिमिटेड के मुख्य मैनेजिंग डायरेक्टर रवि खेंत्रीपाल आदि मान्यवर प्रमुखता से उपस्थित थे। डेवलपमेंट न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट सिटी न्यूज।